साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने कालपासून इच्छुक नगरसेवकांसाठी अर्ज देण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया राबवण्यात येत असून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या संदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की पक्षाशी निष्ठावान, जनतेशी थेट संपर्क असलेले आणि विकासाभिमुख काम करणारे कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार यांनी पुढे यावे. शिवसेना शिंदे गट सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सदैव कटिबद्ध असून आगामी निवडणुकीत सक्षम व लोकभिमुख नेतृत्वाला संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती लक्ष्मीकांत डोंगे पाटील यांनी दिली. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित कालावधीत अर्ज सादर करावेत असे आवाहन त्यांनी केले. पक्ष कार्यालयात अर्ज उपलब्ध असून अर्ज वितरण व स्वीकार प्रक्रिया नियोजित पद्धतीने पार पडत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रक्रियेला इच्छुक कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आज साहेब आपल्याकडे सांगितलं जातं आपल्याला की आमच्याकडे 1,000 लोकांनी फॉर्म भरले आपल्या समोरच्या पक्षाकडनं. साहेब त्यांच्या कित्येक नाही 400 ते 500 लोक इथल्या सगळ्या वर असलेल्या आमच्या सगळ्यांच्या संपर्कात आहेत. हे काय आमचे नंबर लावण्यात तुम्ही आमच्याकडे नंबर लावला पाहिजे. म्हणजे त्यांना जरी आज सुजल्यासारखी मस्ती आली असेल, वाटत असेल, तर साहेब वस्तू तशी स्थिती तशी नाही आहे. हा फुगा आहे आपल्या सगळ्यांना. तुम्हाला माहिती आहे ग्रामीण राजकारण करणाऱ्यांपासून ते शहरी राजकारणामध्ये सगळ्याला कॉर्नर करण्याचं काम चाललंय. पण साहेब मला एवढा विश्वास वाटतंय, मी जिथे जिथे सर्वसामान्य माणसाला बोलतो, सर्वसामान्य म्हणजे ज्याला कधीच कुठल्या राजकारणाचा गंध आहे का नाही माहित नाही, असा माणूस शिंदे साहेबांना आशीर्वाद द्यायचा आहे, शिंदे साहेबांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. हा विचार आवर्जून सांगताय की या वर्षी महाराष्ट्रात कोणता माणूस नेतृत्व